सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या इनामधामणी गावच्या अण्णासो पाटलांनी 1 एकरात तेलतळाची लागवड केली। त्याच्या विक्रीसाठी कृषी विभागाच्या मदतीने गोदरेज कंपनीसोबत करार करण्यात आलाय। यातून त्यांना वार्षिक किमान 2 लाख रुपयांचा नफा हाती येणार आहे। त्यांच्या तेलतळ पिकाची पाहणी करण्यासाठी आज आपण सांगली जिल्ह्यात जाणार आहोत। मलेशिया आणि इंडोनेशिया या 2 देशात तेलतळाची लागवड मोठ्या प्रमाणात होते। हे देश तेलतळ लागवड आणि पाम तेलाच्या उत्पादनात जगात आघाडीवर आहेत। पण हे पाम तेलाचं पीक आता दक्षिण भारतात घेतलं जातंय। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात उसाला पर्याय म्हणून देखील याची लागवड होऊ लागली आहे। मिरज तालुक्यातल्या इनामधामणीच्या अण्णा पाटलांनी बहुवार्षिक तेलतळाची लागवड यशस्वी केली आहे। मी तेलतळाची लागण केल्या अगोदर आम्हाला कृषी ह्याच्यामार्फत आम्हाला हे प्रोसेस झालं। मग तिथनं ज्या गोदरेज कंपनी माणसं आम्हाला भेटली, त्यांनी बरेचसे मार्गदर्शन दिलं। त्यांनी जरा प्रोत्साहन पण दिलं। त्यांनी हे 9x9 आकवार करून दिली। त्याप्रमाणे त्यांनी रोपं देखील पुरवली। मी लागण करून घेतलो। लागण करून घेतल्यावर बरेचशा लोकांचं म्हणजे हे झालं, गैरसमज झाला। हे काहीतरी केला 4थ्या वर्षी उत्पादन 5व्या वर्षी तोपर्यंत काय असं बरेचसे लोक मला म्हणजे नावं ठेवली सोडा त्यावेळी। मग तरी मी जुमानदार त्याची लागवड व्यवस्थित केली। त्यांनी महिन्याला भेटी दिल्या, गोदरेज कंपनीची माणसं त्यांनी माहिती दिली। त्याप्रमाणे मी सगळं नियोजन केलं। आता हे 4थं वर्ष चालू आहे। आता उत्पादन चालू झालं आहे। आम्हाला म्हणजे पाचापूर वगैरे नेऊन त्यांनी जरा झाडं दाखवून आणली होती। सगळी माहिती पण दिली त्यांनी। एकूण 57 झाडं आहेत। त्यातले जवळजवळ 10-12 झाडं ती नदीमुळे हे झालेली, त्या झाडाला अजून फळ नाही। अण्णासाहेब पाटलांचं तेलतळ लागवडीचं हे 4थं वर्ष आहे। मिरज परिसरात त्यांनी पहिल्यांदाच तेलतळ लागवडीचं धाडस केलंय। यासाठी त्यांना कृषी विभाग आणि गोदरेज कंपनीनं सहकार्य केलंय। तेलतळ लागवडीसाठी सुरुवातीला किमान 10,000 रुपये खर्च येतोय। त्यानंतर तेलतळात गहू, हरभरा तसंच भाजीपाल्याची आंतरपिकं 3 वर्षांपर्यंत घेता येतात। त्यानंतर मात्र तेलतळाचं उत्पादन सुरू होतंय। आता हे 4थं वर्ष चालू आहे। म्हणजे आता जरा समाधान वाटाले। म्हणजे बऱ्याचशा वर्षांनी लोकांनी मला नावं ठेवली सोडा, अजून देखील ठेवतात। पण आता मला बरं वाटायला लागलं इथे। आता उत्पादन 4थ्या वर्षी चालू झाले। 3 वर्ष मी आंतरपिके घेतले, त्यातनं मी जरा नफा मिळाला। आणि शासनामार्फत त्यांनी खर्च तर पण दिल्यात सोडा। 3 वर्षापर्यंत त्यांनी दिलेत अनुदान वगैरे, त्यांनी गोदरेज कंपनी मिळवून दिले आम्हाला। तेलतळ लागवडीसाठी फारसा खर्च येत नाही। कंपनी किंवा कृषी विभाग शेतकऱ्यांना रोपं पुरवतात। एकरी जेमतेम 10,000 रुपये लागवड खर्च येतो। तर ठिबक केलं तर ठिबकचा खर्च येतो। बाकीचा खर्च कमी आहे। औषध नाही, फवार नाही, चोर नाही, पानगड नाही। आणि फक्त पाणी लागतंय। पाण्याचं जरा कमतरता भासायला लागल्या या लाईटच्या ह्याच्यामुळे। आम्हाला जरा पाणी आता पुढच्या वर्षी आम्ही स्वतंत्र पाईपलाईन टाकून ड्रिप करणार आहे त्याला। मग आम्हाला उत्पादन चांगले मिळेल अशी अपेक्षा आहे। आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक 5-7 टन मिळेल असा अंदाज आहे वर्षाला। पहिले आता काढल्यात फळं आम्ही पहिल्यांदा आम्हाला 150 किलो मिळाल्यात। पण त्यांचं म्हणणं आहे अशी एवढ्या झाडात नाही, एवढं निघत नाही। म्हणजे 7-8-10 झाडं अजून चालू नाहीत त्यात। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सध्या गोदरेज कंपनी कृषी विभागासोबत तेलतळ लागवडीसाठी मदत करते। तर शेतकऱ्यांबरोबर खरेदीचा करार केला जातो। आणि उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसातून एकदा हायवे असते। याला मॅनेजमेंट कमी असतं, खर्च कमी आहे, माणूस मजूर लागत नाही आहे। 1 एकरासाठी 1 एकरासाठी 10 ते 15,000 रुपये पण खर्च येतो। त्यामुळं यांना प्रोडक्शन किंमत कमी असल्यामुळे याने शेतकरी याकडे वळत आहे आता सध्या। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी तेलतळ लागवडीचा विचार करायला हरकत नाही। मी त्यांना रोपे पुरवली। रोपं पुरवल्यानंतर त्यांच्याकडून पाणी व खताचे व्यवस्थापन करून घेतले। आणि त्यानंतर आम्ही वेळोवेळी महिन्यातून 1 ते 2 वेळा त्यांना मार्गदर्शनासाठी त्यांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो। तर कंपनीकडून आमचा या तेलतळ लागवडीसाठी असा सहभाग आहे की लागवडीपासून रोपे पुरवण्यापासून त्यांच्याकडून महिन्याला 1-2 वेळा व्हिजिट देणे आणि त्यांच्याकडून फळे उचलणे,
तिथून त्यांना ज्या फळे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर वजन करून त्यांना वजनाची पावती देणे, फळे उचलण्याची आम्ही हमी देतो कंपनीतर्फे. त्यांना आम्ही ॲग्रीमेंट करून देतो कंपनीतर्फे. तुमची फळे आम्ही कंपनीतर्फे तुमच्या प्लॉटवरून आम्ही उचलून घेऊन जाऊ शकतो. त्याची वजनाची पावती रितसर देतो. त्याचे पेमेंट आम्ही महिन्यातील 10 तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटवर महिन्यातून एकदा ऑनलाईन टाकतो. आणि कृषी विभागाकडून यासाठी अनुदान आहे. कृषी विभागाचा मोठा सहभाग आहे. त्या पद्धतीनं ह्याला शासनाची आधारभूत किंमत सुद्धा आहे. कंपनीकडून याला 6,500 रुपये दर दिला जातो. शासनाकडून 2,000 पर्यंत आधारभूत किंमत मिळणार याला. तेलताडासाठी कंपनी प्रतिटन 6,000 रुपये भाव देते, तर सरकार 2,500 रुपयांचा हमीभाव देणार आहे. म्हणजे प्रतिटन 8,500 रुपयांनुसार भाव मिळतोय. तेलताड लागवडीच्या 5 वर्षांनंतर एकरी किमान 30 टन उत्पादन हाती येतंय. म्हणजे वार्षिक किमान 2.5 लाखांचं उत्पन्न आणि कमीत कमी 2 लाखांचा नफा हाती येईल. 2014-15 पासून आयसोपाम म्हणून तेलताडची योजना चालू झाली. त्यानुसार आम्ही मिरज तालुका किंवा सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून आम्ही त्याची लागवड करण्यासाठी सांगितली. लागवड करण्यासाठी हेक्टरी 31,000 रुपये सुरुवातीला अनुदान आहे. लागवड झाल्यानंतर सुरुवातीची 3 वर्षे पिकाला पीक घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ते आंतरपीक करण्यासाठी 3,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिलेलं आहे. तसंच शेतकऱ्यांना पाण्याची जर कमतरता असेल तर त्यासाठी पाण्याची बोरवेल हे करण्यासाठी 50,000 रुपये अनुदान आहे. तसेच शेतकऱ्यांना ते पीक काढण्यासाठी ज्या अवजार लागतं त्याच्यासाठी 15,000 रुपये अनुदान आहे. तसंच शेतकऱ्याला 5 HP मोटर घेण्यासाठी 10,000 रुपये अनुदान आहे. तसंच कंपाऊंड घेण्यासाठी शेतकऱ्याला 15,000 रुपये शासनाकडून अनुदान आहे. अण्णा पाटलांकडे यंदा 4थ्या वर्षाचं तेलताडाचं पीक आहे. यातून त्यांना आतापर्यंत 40,000चा नफा हाती आला आहे. तर येत्या काही दिवसात त्यांना आणखी उत्पन्न हाती येणार आहे. पुढील 2 वर्षात मात्र त्यांच्या नफ्याचं गणित वाढणार आहे. सध्या ह्या पिकाला गोवा आणि कर्नाटक यांना आधारभूत किंमत दिली जाते. तसंच महाराष्ट्रात ही आता संसदेमध्ये अधिवेशनमध्ये आता ठरलेलं आहे की त्याला आधारभूत किंमत देण्यात येणार आहे. तसंच सध्या ह्या पिकाला आता सध्याच्या किमतीप्रमाणे 6,500 रुपये गोदरेज कंपनीकडून देतात व महाराष्ट्र शासनाकडून 2,000 देऊन असे 8,500 रुपये त्याला टनाला दर मिळतो. याचं हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन येते आणि हेक्टरी 4,000 ते 5,000 लिटर याच्यापासून तेल मिळते. याचा उपयोग खाण्यासाठी खाण्याचं तेल तयार करण्यासाठी, सौंदर्य प्रसाधने तसेच डालडा इतर याच्यासाठी उपयोग होतो. तेलताड पिकासाठी सरकार देखील चांगलं अनुदान देत आहे. भारतात तेलबियांपासून खाद्यतेलाचं उत्पादन वाढवण्यात आजवर सरकारी यंत्रणांना यश आलेलं नाही. त्यामुळे आता तेलताड्यासारख्या बागायती वनस्पतींचा वापर करून खाद्यतेलाचं उत्पादन वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये करार शेती होणार असल्यानं शेतकऱ्यांना ती फायद्याची पडेल असं पाटील यांच्या उदाहरणावरून वाटतंय. विजय पाटील, साम TV, सांगली.